नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत आहेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आज आहे घरी उद्यापन आणि त्यासाठी मी अशी साडी वेअर केलेली आहे. बघा कशी आहे, खूप मस्त आणि खूप अशी छान साडी आहे. आणि ही साडी कुणी दिलेली आहे तर मी तुम्हाला सांगतेच पुढे. तर बघा, आता मी मस्त देवीची आरती वगैरे करून घेतली, नैवेद्य वगैरे दाखवणार. चला तर आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि घरी उद्यापन आणि काहीतरी चूक नाही झाली असं होणार का? तर चला तर एक चूक झालेली आहे माझ्याकडून, काय तर मी सांगतेच पुढे तुम्हाला. तर इथे बघा, मी कहाणी वगैरे वाचून झाली, आरती वगैरे झाल्यानंतर इथे मी डिरेक्टली देवीला नैवेद्याचं ताट बनवण्यासाठी आले होते किचनमध्ये. आणि आईचं इथं थोडं लाड चालू होते कारण की ट्युशनमधून आलेला होता तो. आणि मग इथे मी देवीला वगैरे ताट भरून घेतलं. आणि ही जी मी साडी वेअर केलेली आहे ना, तर ही साडी मला माझ्या काकीने दिलेली आहे, म्हणजे माझी चुलती आहे, मी त्यांना नानी म्हणते त्यांनी. आणि मी तुम्हाला इथे सांगत होते की मला पापड कुणी दिल्या, कुरडया कुणी दिल्या, तर हे सगळं गावाकडलं आहे बघा. कुरडया मम्मीने दिल्या. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर इथे मी देवीला नैवेद्याचं ताट दाखवून घेणार होते. त्याच्यासाठीच इथे मी देवीला ताट वगैरे मस्त छान असं नैवेद्याचं ताट भरून इकडे घेऊन आले. आणि इथेच बघा, एक माझ्याकडून चुकी झाली होती. तर देवीला मी सगळं नैवेद्याचं ताट वगैरे छान भरवलं आणि घेऊन आले. आणि मी दाखवणार होते तोच माझ्या लक्षात आलं की मी ताटामध्ये एक वस्तू ठेवायचीच राहिली. वस्तू म्हणजे एक पदार्थ ठेवायचा राहिला, पण मला आठवलं आणि मग मी नंतर ते ठेवून दिलं. काय होतं तर मेथीची भाजी राहिली होती नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवण्याची माझी. तर नैवेद्यामध्ये बघा, मेथीची भाजी चुकून माझी ठेवायची राहिली होती नैवेद्यामध्ये. तर आईला इथे मी माफी मागितली. ठीक आहे, असो, थोडंफार चुका होतात, एकटा असलं का आपल्याला गडबड होऊन जाते आवरण्याची. आणि सुवासनी पण येणार होत्या, तर मी पटकन इथे मस्त छान देवीला नैवेद्य दाखवून छान असं देवीला मी नैवेद्य देखील भरवला, मस्त छान असं तिला खाऊ घातलं. कारण की नुसता नैवेद्य ठेवायचा नसतो, आपण भरवला पण पाहिजे देवीला. आणि मस्त छान प्रसन्न वाटत होतं घरात. त्यानंतर सुवासनी आल्या, मस्त जेवल्या, छान वाटलं, त्यांची छान मी ओटी पण भरली. आणि घरात खूप छान एक पॉझिटिव्ह वाटत होतं आणि खूप खरंच छान वाटलं आज मला. कुणी आलं का मला खूप असं छान वाटतं घरात. आणि इथे आलेले होते चैताली काकू. तर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. चला तर बाय मंडळी.